श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनो हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 704. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भरतजी चित्रकूट पासून अयोध्येला कशा पद्धतीने परत आले त्या परतवारीचं चिंतन पाहत होतो. प्रभू रामचंद्रांचा निरोप घेऊन अयोध्यावासी आणि जनकपूरवासी एकत्रितपणे चित्रकूटवरून निघाले खरे. सर्वजण प्रभू रामचंद्रांच्या वियोगाने अत्यंत विव्हळ होते, मौन होते. अशातच यमुना नदीला पार करून सर्वजण उपवास सहजतेने करत करत दुसऱ्या दिवशी गंगाजींना पार करून शृंगवेरपूरला आले. तोपर्यंत सर्वांचा एक सहज स्वाभाविक उपवास भगवंताच्या स्मरणामध्ये घडला होता. रामसखा निषाद राजाने सर्वांची मनस्थिती जाणून अतिशय उत्तम असा त्यांचा पाहुणचार शृंगवेरपूरमध्ये केला. सर्वांना शारीरिक दृष्ट्या थोडं स्वस्थ केलं. राजा जनक देखील भरताच्या समवेत काही दिवस अयोध्येला येऊन मग पुढं जनकपूरला जावं या उद्देशाने त्याच्या समोर निघाले होते. शृंगवेरपूरवरून सर्व समाज गोमती नदीच्या किनाऱ्यावरती आला आणि चौथ्या दिवशी चित्रकूट पासून अयोध्येपर्यंतचा हा एवढा प्रवास या सर्व नगरवासियांनी पूर्ण केला. या 4 नद्या म्हणजे जणू काही 4 अवस्था असं एक सुंदर गुरुकृपेचं चिंतन देखील काल आपण बघितलं. राजा जनकाने लगेचच सर्वांना यथोचित सूचना केल्या, राज्याची पाहणी केली, भरतजींना योग्य तो उपदेश केला आणि त्वरेने ते देखील जनकपूरला निघून जात आहेत. तत्पश्चात या अयोध्येमध्ये सर्व प्रजा प्रभू रामचंद्राच्या वियोगाशिवाय आता हे 14 वर्ष त्याच्याच स्मरणामध्ये व्रतवैकल्य करत आहे त्या परिस्थितीमध्ये सुख मानून जगू लागते. गोस्वामीजी म्हणतायत, राम दरस लगी लोग सब करत नेम उपवास, तजी तजी भूषण भोग सुख जियत अवधि की आस. आपले सर्व भोग विलास दाग दागिने या सर्वांना कुलूप बंद करून हे सर्व अयोध्यावासी स्वाभाविकतेने व्रतवैकल्य आणि उपवास करत 14 वर्षाचा हा काळ कशा पद्धतीने आपण क्रमावा आणि जेणेकरून आपल्याला याच जन्मात प्रभू रामचंद्रांचं दर्शन प्राप्त व्हावं असा मनामध्ये विचार करतायत आणि आपल्या सर्व सुखाची तिलांजली देत एका व्रतस्थ असलेल्या प्रपंचिकाप्रमाणे ते आपलं जीवन जगू लागतात. यातीलच पुढील कथाभाग गोस्वामीजी आम्हाला आज सांगू लागतात. सचिव सुसेवक भरत प्रबोधे, निज निज काज पाई सिखोधे. पुनि सिख दीन्ही बोली लघुभाई, सौंपी सकल मातु सेवकाई. भूसुर बोली भरत कर जोरे, करी प्रणाम भय विनय निहोरे. ऊंच नीच कारजु भल पोचू, आय सुदेवन करब सकोचू. परिजन पुरजन प्रजा बोलाए, समाधानु करी
सुबस बसाए। सानुज गे गुर गेह बहोरी, करी कहत कर जोरी। हाय सुहोईत रहो सनेमा, बोले मुनि तन पुलकी सपेमा। समुझ कहब करब तुम जोई, धर्म सारु जग हो यही सोई। सुनि सिख पाई असीस बड़ी, गनक बोली दीनु साधी। सिंहासन प्रभु पादुका, बैठा रे निरुपाधि सियावर। रामचंद्र प्रिय हो। भरतजींनी अयोध्येची सूत्र प्रभू रामचंद्रांच्या कृपेने कशा पद्धतीने सांभाळायला सुरुवात केली, याचं अत्यंत गुह्य आणि सूक्ष्म चिंतन गोस्वामीजींनी आपल्याला काही मोजक्या चौपायांमधून दिलेले आहे. जणू काही आजच्या काळामध्ये मॅनेजमेंट मधल्या ज्या लोकांना एखादी संस्था किंवा एखादं ऑर्गनायझेशन चालवायचं असेल तर त्यांची विचारधारा कशी असली पाहिजे, त्यांची कृती कशी असली पाहिजे, त्यांनी काम कशा पद्धतीने करावं, याचं प्रशिक्षण देणाऱ्याच या चौपाया आहेत. सज्जनो, मी इंजिनियर मनुष्य आणि व्यवसायामध्ये असल्यामुळं अनेक लोकांना जवळून पाहत असतो, त्यांची काम करण्याची पद्धत पाहत असतो. अनेकदा त्यांच्याकडं असलेलं अफाट कामाचा उरग देखील मी पाहत असतो. परंतु भरतजींचं हे चरित्र मी जेव्हा आजच्या काळातल्या या सर्व व्यावसायिक किंवा नोकरीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या तुलनेमध्ये बघतो, तेव्हा मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी या चौपायांच्या आधाराने भरतजींनी आम्हाला समजावून सांगितलेली आहे, ती गोष्ट मात्र फार कमी लोकांच्या कार्यशैलीमध्ये दिसून येते. कुठली गोष्ट आहे? बघा, राज्याचा मोह असा असतो, जसं आपण बघतो ना राजकारणामध्ये देखील बऱ्याचदा खुर्चीचा मोह लोकांना अनेक प्रकारचे विश्वासघात करायला लावतो, अनेक प्रकारच्या दिलेल्या वचनांचा विसर पाडायला लावतो. आपल्या सोयीनुसार आपण बोललेल्या शब्दांचा अर्थ स्वतःलाच एक प्रकारे समजवण्यास भाग पाडू लागतो. याचं कारण एकच आहे आणि तो म्हणजे सत्तेचा मोह. आणि जेव्हा असा सत्तेचा मोह येतो तेव्हा मनुष्य हा नेहमी त्या सर्व कार्याला एका आसक्तीच्या आधाराने चिकटून राहतो. आणि या आसक्तीच्या पायी नेहमीच त्या कार्यामध्ये तो आपलं स्वतःचं महत्व, आपल्या स्वतःचं विशेष स्थान ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंडिस्पेन्सिबल असं म्हणतो, की त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. अशी एक विचारधारा आजच्या काळामध्ये बहुतांश लोक स्वतःची तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हा आटोकाट प्रयत्न केवळ त्या आसक्तीतूनच निर्माण होत असतो, हे देखील तेवढंच खरं आहे. आणि हो, ह्या असलेल्या भूमिकेमधलं समाजातलं कुठलंच अंग सुटत नाही बरं का. घरामध्ये देखील आपण बघतो, जरी सासू वयोवृद्ध असली तरी तिला देखील आपलं एक स्थान स्वयंपाकघरामध्ये ठेवावं असं वाटतं.
जरी आजोबा वृद्ध झाले तरी प्रत्येक गोष्ट ही आपल्याच इच्छेने घरामध्ये चालावी, हा त्यांचा एक हेका आपल्याला दिसतो. नोकरीमध्ये देखील प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे काहीतरी विशेष ठेवण्याच्या गडबडीमध्ये आपल्याला दिसतो. अगदी धर्माच्या देखील क्षेत्रामध्ये आपण गेलो तर वेगवेगळे महंत, त्यांचे आखाडे यांच्यामध्ये देखील एक स्पर्धा चाललेली आपल्याला दिसते. आणि या उलट भरतजींचं चरित्र आम्हाला जे निर्मळत्व शिकवतं, परंतु ज्याने भरतजींच्या आधाराने आपल्या जीवनामध्ये कार्य करण्याची कला प्राप्त केली, सज्जनो, त्याच्यासाठी ज्याला इंग्लिशमध्ये स्काय इज द लिमिट म्हणतात, आकाशाला गवसणी घालण्या इतकं त्याच्या कर्तृत्वाला बहार येऊ शकतो. काय आहे नेमकी ती काम करण्याची शैली, आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, भरतजी अयोध्येमध्ये आलेत, जनक राजाला निरोप दिलाय आणि आता सर्व जबाबदारी भरतजींवरती येऊन पडलेली आहे. खूप दिवसाचा काळ लोटलेला आहे. अयोध्येमधले अनेक प्रश्न कदाचित प्रलंबित असतील. भरतजींनी सर्वप्रथम काय केलंय? सचिव सुसेवक भरत प्रबोधे, निज निज काज पाई सिख ओधे. भरतजींनी मंत्री आणि विश्वासी सेवकांना समजावून तयार केलंय आणि त्या सर्वांना शिकवण दिलेली आहे आणि त्यांना शिकवण दिल्यास्तरशी ते सर्वजण कामाला लागलेले आहेत. बघा, जे नेतृत्व गुण, ज्याला लीडरशिप क्वालिटी म्हटलं जातं, त्यातलं एक अत्यंत प्रधान अंग भरतजींनी आपल्याला या पहिल्याच चरणामध्ये सांगून टाकलं, ज्याला आपण क्वालिटी ऑफ डेलिगेशन म्हणतो. आपलं काम जेव्हा व्यापकपणे आपल्याला करून घ्यायचं असतं तेव्हा मनुष्यबळ हे आपल्यासाठी गरजेचं आहे. त्या लोकांकडून काम काढून घेण्याची जी कला आहे, त्या कलेला ऍक्ट ऑफ डेलिगेशन म्हटलं जातं. परंतु लोकांना पारखल्याशिवाय, जसं दासबोधामध्ये देखील म्हटलं जातंय, समर्थांनी सांगितलं की जर तुम्हाला व्यवहार नीट कळाला नाही तर एखादं नवशिकं मूल देखील तुम्हाला फसवून जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम त्या सर्व गोष्टींची जाण असली पाहिजे. पहिली गोष्ट, ज्ञानाशिवाय तुम्ही कुठलीही गोष्ट ही डेलिगेट करू शकत नाही, दुसऱ्यावरती सोपवू शकत नाही. त्यामुळे सर्वप्रथम जी गोष्ट दुसऱ्याकडून करून घ्यायची आहे त्या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यांच्याकडे सोपवायचं आहे त्या लोकांची पूर्ण परीक्षा नेत्याने केलेली असली पाहिजे. उगाच समोर व्यक्ती दिसतोय त्याच्याकडे ते काम सोपवून उपयोग नाही. त्या मनुष्याची त्या कामाविषयी असलेली निष्ठा, त्याचा भाव, त्याचा हेतू हा आपल्या हेतूशी संलग्न आहे की नाही, या सर्व गोष्टींची चाचपणी एका उत्तम नेत्याने करून घेतली पाहिजे. समर्थांची महंत लक्षणं का अभ्यासायची? महंताने महंत कसा निर्माण करायचा हे समर्थांनी त्यामध्ये आपल्याला शिकवलंय. समाजामधल्या लोकांची मनं ओळखायला शिकलं पाहिजे महंतांनी. त्याच्यामध्ये असलेले गुणदोष वाच्यता न करता आपल्या मनामध्ये कुठेतरी कोरून ठेवले पाहिजेत. कोण कुठल्या कार्यासाठी योग्य आहे हे आपण निवडून ठेवलं पाहिजे. भरतजी, मला वाटतं की चित्रकूटवरून अयोध्येपर्यंत येत असताना जणू काही आपल्या सर्व कार्याची विचारधाराच मनामध्ये एक एक टप्पा पूर्ण करत अयोध्येपर्यंत पोहोचले असतील. प्रभू रामचंद्रांचं हे राज्य या भरताकडे त्यांनी सोपवलंय. ते कार्य कशा उत्तम पद्धतीने आपण करावं, किंबहुना जेव्हा 14 वर्षानंतर प्रभू रामचंद्रांचा या अयोध्येमध्ये प्रवेश होईल त्यावेळेला ती अयोध्या आणखीन धनसंपन्न झालेली, सुखाने आणि गुणगोविंदाने नांदणारी अशाच पद्धतीने आपण प्रभू रामचंद्रांच्या चरणी ठेवली पाहिजे. हा उदात्त ध्येय, हा उदात्त हेतू आणि त्यासाठी अत्यंत विश्वासू अशी लोक, आजच्या काळातली लोक म्हणतात, अहो अशी लोक मिळतात कुठे विश्वासू.
सज्जनो, कोणीही मनुष्य हा पूर्णपणे गुण आणि पूर्णपणे दोष याने भरलेला नसतो. हे गुणदोषाचं मिश्रण आहे. प्रश्न असा होतो की आपण लोकांमधल्या दोषांचं इतकं चरविचरण करतो की आपल्याला त्याच्यातले गुणच दिसून येत नाहीत. त्याचे दोष जाणून त्याच्या गुणांची बाजू जास्त चमकवत ठेवली की स्वाभाविकपणे त्याच्या दोषांना तो स्वतःच त्यागू लागतो. आपण बघतो ना की लहानपणापासून जर एखाद्या मुलाला अखंड सगळ्यांनी नालायक नालायक असंच म्हटलं तर तो स्वतःला समजून घेतो की आपण नालायकच आहोत, आपण कधीच सुधारू शकत नाही, आणि त्यामुळे त्याचं कृती देखील याच पद्धतीने घडू लागतात. परंतु त्याच्यामधले जे चांगले गुण आहेत त्यांना हेरून त्यांना पैलू पाडणारा जर एखादा गुरु मिळाला तर त्याचे दोष देखील त्यामधून हळूहळू त्याच्या जीवनातून दूर होतात. अशा अनेक कथा आपण ऐकतो. त्यामुळे विश्वासू लोक देखील तयार करावी लागतात, आणि लोक देखील नेतृत्वाकडे पाहूनच तयार होत असतात बरं का. त्यामुळे नेतृत्व हे अत्यंत निर्व्याज हवं, निर्लोभी हवं, ज्याला लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणतात. तो स्वतः एक आदर्शवाद घेऊन जगणारा असलं पाहिजे. आणि सर्व प्रजेने भरतजींना या चित्रकूटवरती अत्यंत जवळून पाहिलंय. भरतजींचं नेम, भरतजींचं प्रेम, भरतजींचा प्रभू रामचंद्रांच्या विषयी असलेला भाव, भरतजींची आपल्या स्वतःच्या कर्तव्याबद्दल असलेली जाणीव, या सर्व गोष्टी या प्रजेने अगदी जवळून पाहिल्या आहेत. आणि त्यामुळे कदाचित जेव्हा भरतजी अयोध्येला सुरुवातीला राजा दशरथाच्या मृत्यूनंतर आले त्यावेळेला जी प्रजा थोडीफार साशंक होती ती चित्रकूटावरून येऊस तर मात्र संपूर्णपणे भरतजींची होऊन गेली होती. हे नेतृत्व गुण आहेत. तिथं वेगळं काही शिकवावं लागत नाही. त्याचं आचरण ही सगळ्यात मोठी शिकवण होऊन जाते. आणि त्यामुळे विश्वासू लोक तयार करण्यासाठी लोकांमध्ये बदल करण्यापेक्षा नेत्याने स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. असे विश्वासू लोक मिळाले की त्यांना जे काम आपल्याला सोपवायचं आहे ते सर्व गुणधर्म आपण त्यांच्याकडे व्यवस्थितपणे आपल्याला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने समजावून सांगायचे. त्यांना त्या उदात्त ध्येयाच्या दिशेने प्रेरित करायचं. काय गोल दिला असेल भरतजींनी की 14 वर्षानंतर ही अयोध्या प्रभू रामचंद्रांना जेव्हा आपण पुन्हा समर्पित करणार आहोत तेव्हा ती आत्ताच्या पेक्षा शतकोटी संपन्न, धनवान, सुखसंपन्नतेने भरून आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करायची आहे. असं उदात्त ध्येय कदाचित त्याने सेवक गणांच्या समोर ठेवलं असेल आणि सर्वजण त्या उदात्त ध्येयातून आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या विश्वासाच्या आधाराने लगेच कार्याला लागलेले आहेत. हे नेतृत्व आहे सज्जनो. नेतृत्व कधी स्वतः अगदी खालच्या टप्प्यापर्यंत जाऊन काम करणं हे अभिप्रेत ठेवून जर सतत त्याच पद्धतीने काम करत राहिलं तर कदाचित संघटना ही मोठी होऊ शकत नाही, विकसित होऊ शकत नाहीये. त्याला आपल्यासारखे महंत घडवता यायला पाहिजेत. आणि त्यामुळं दासबोध आणि रामायण हे 2 ग्रंथ एकत्रितपणे वाचले पाहिजे सज्जनो. आपण महंते महंत करावे. समर्थांचं हे अत्यंत महत्वाचं ब्रीद आणि भरतजींच्या आचरणामध्ये आपल्याला ते दिसतंय बघा. अशा रीतीने सर्व आपल्या विश्वासू लोकांवरती या आपल्या राजधर्माची कार्य भरतजींनी सोपवून दिलेली आहेत. आता प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या घरातल्या सर्व आप्त स्वकीयांची सेवा आणि त्यातही विशेषत्वाने आपल्या सर्व माता. आणि त्यासाठी शत्रुघ्नाला भरतजींनी संपूर्णपणे मोकळं केलंय सर्व कार्यातून. शत्रुघ्न, तू केवळ आपल्या मातांची सेवा याच गोष्टींकडे लक्ष दे बरं बाळा. शत्रुघ्नाचं काम केवळ आज्ञा पालन आहे. सज्जनो, आज्ञा पालनामध्ये स्वतःच्या इच्छेला कुठेही जागा नसते बरं का. सौंपी सकल मातु सेवकाई. बघा, शत्रुघ्नांची
अवस्था तर बघा, त्यांनी आज्ञापालन निमूटपणे प्रत्येक गोष्टीमध्ये केलेली आहे. परंतु जेव्हा आपण शत्रुघ्नांचं हे कार्य बघतो तेव्हा किती स्त्रिया, एक म्हणजे कौसल्या, सुमित्रा, कैकेयी या 3 माता, लक्ष्मणाची पत्नी उर्मिलाजी, भरतजींची पत्नी मांडवीजी आणि स्वतःची पत्नी श्रुतकीर्ती, याशिवाय अन्य आपल्या घराण्यामधल्या सर्व स्त्रिया, त्यातही प्रामुख्याने या स्त्रिया ज्या 6 ज्यांची मी नावं घेतली, त्यांचे पतिदेव त्यांच्या जवळ नाहीत. भरतजी खरं तर मांडवीजींच्या बरोबर राहणं अपेक्षित होतं, परंतु आपण आता पुढच्या दोह्यामध्ये अभ्यासणारच आहोत की भरतजी अयोध्येमध्ये राहिले नाहीत. या सर्व राज्य कारभाराची घडी त्यांनी बसवून दिलेली आहे आणि एका दुरून, एका टप्प्यावरून दास डोंगरी राहतो, अशा पद्धतीने स्वतः मात्र या सर्व गोष्टींपासून ते अलिप्त राहिलेले आहेत. आणि शत्रुघ्नला या सर्व स्त्रियांचा सेवेचा भाग सोपवलेला आहे. शत्रुघ्न देखील कदाचित मनामध्ये विचार करत असतील की मला देखील भरतजींसारखं असंच तपस्वी जीवन जगायला आवडेल, परंतु काय करू, भरतजींच्या आज्ञेमध्ये मी आहे. मला आईची सेवा करणं, या माझ्या सर्व माता समान असलेल्या माझ्या वहिनींची सेवा करणं हेच कार्य आहे. कधी कधी आपल्या भावनांचा पूर अनावर झाल्यानंतर माता कौसल्येकडे जाऊन म्हणत असेल, आई मलाही काहीतरी आज्ञा दे ग, मलाही काहीतरी आज्ञा दे. मी सर्व आज्ञांचं पालन करतोय, परंतु या शत्रुघ्नासाठी, स्वतःसाठी जगण्याची काहीतरी आज्ञा दे. पूज्य बापू आपल्या कथेमध्ये नेहमी हे उदाहरण देतात आणि यावरती माता कौसल्या शत्रुघ्नाला एकच म्हणते, शत्रुघ्ना, आपण सूर्यवंशाचे आहोत ना, त्या सूर्यवंशाचा जो सूर्य हा जसा स्वतः तप्त होतो इतरांना प्रकाश देण्यासाठी, त्याप्रमाणे बाळा तुझं कार्य या घराण्यामध्ये स्वतः तप्त होणं आहे. तुला हे सर्व सहन करत या अयोध्येमध्ये प्रकाश देणं गरजेचं आहे. हीच तुझी सेवा आहे बाळा. भरतजींनी शत्रुघ्नकडे आपल्या सर्व माता आणि इतर आप्तजनांची सेवा सोपवलेली आहे. राजधर्म झाला, आपल्या आप्त स्वकीयांची सेवा धर्म झाला. आता या भूतलावरचे देव अर्थातच ब्राह्मण, त्यांची कुठेही अवज्ञा होता कामा नये, त्यांची कुठेही अवहेलना होता कामा नये, म्हणून भरतजींनी सर्व ब्राह्मण समाजाला बोलवून घेतलं आणि हात जोडून त्यांना प्रणाम केलाय. प्राप्त परिस्थितीनुसार सर्वांना विनय आणि विनंती केलेली आहे आणि त्यांना एकाच गोष्टीची खात्री दिलेली आहे की आपल्या या सर्व देवधर्मामध्ये कुठलीही अडचण असो, कुठल्याही कार्यामध्ये, मग ते कार्य चांगलं असो किंवा वाईट असो, या सर्व प्रकारच्या देवधर्मामध्ये, यज्ञ यागामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची जरी अडचण आली, कुठल्याही प्रकारची जरी गरज वाटली, तर निसंकोचपणे आपण 24 तासामध्ये कधीही राजमहालाचे दरवाजे ठोठावू शकता. बघा सज्जनो, केवढं मोठं सूत्र आहे. आज आम्ही ज्याला कुठल्याच धर्माचे आम्ही नाही, अशा पद्धतीने या देशामध्ये राहतोय. त्या देशाचं खरं वैभव या रामायणातून आम्हाला कळतं की जिथं देव, धर्म, ब्राह्मण या सर्वांना जपणारा राजा जेव्हा जेव्हा निर्माण झाला, तेव्हा तेव्हा तो राजा, त्याचा राज्य, त्याचा धर्म हे सर्व काही विलक्षण पद्धतीने वृद्धिंगत झालंय. हो बघा, राजा शिवछत्रपती यांचं स्वराज्य डोळ्यासमोर आणा. राजा शिवछत्रपतींनी देखील काय केलं? गो ब्राह्मण प्रतिपालक, हे जे आपण त्यांना बिरुदावली लावतो, त्यामध्ये गाय ब्राह्मण यांचा रक्षक. जेव्हा आपण त्या राज्यामध्ये सर्व प्रकारच्या संस्कारांनी युक्त असलेल्या
देवधर्म करणाऱ्या ब्राह्मण समाजाला किंमत द्यायला शिकतो, जेव्हा आपण त्यांची सर्व प्रकाराने योग्य ती सन्मान देऊन त्यांच्याकडून सेवा करून घेऊ शकतो, अशा राज्याचा राजा हाच खऱ्या अर्थाने आपल्या राज्याला न्याय देऊ शकतो. हा इतिहास आहे. कदाचित आम्ही या बदलणाऱ्या काळाच्या ओघात या गोष्टी विसरून जातो, परंतु तत्व हे कधीच विसरलं जात नाही बघा. आणि त्यामुळं या ब्राह्मण समाजाला भरतजींनी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही कुठल्याही क्षणी आम्हाला हाक मारा, आम्ही आपल्या सेवेमध्ये उपस्थित आहोत. अशा रीतीने राजधर्म, आपल्या आप्तस्वकीयांचा स्वधर्म आणि या राज्यामध्ये जे सर्व गोष्टींचं खरं प्राण एकवटलेलं आहे, अशा ब्राह्मण धर्माला सर्व दृष्टीने न्याय देऊन भरतजी आपले बंधू शत्रुघ्न यांच्या समवेत मुनी वसिष्ठांच्या चरणी आलेले आहेत. मुनी वसिष्ठांच्या चरणी येऊन त्यांना साष्टांग दंडवत घालून भरतजी मुनी वसिष्ठांना एक विचारणा करतायत अत्यंत विनयाने. आय सुहोईत रहो सनेमा, बोले मुनी तन पुलकी सपेमा. असा राजा हा खरोखर दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. समर्थांच्या दासबोधामध्ये देखील त्यांनी सुरुवातीलाच आपल्याला काही परस्पर विरोधी जोड्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये राजा आणि विनय, राजा आणि वैराग्य, श्रीमंती आणि वैराग्य या परस्पर विरोधी जोड्या आहेत. या स्वाभाविकपणे एकत्रित नांदत नाहीत. याला एक विलक्षण कृपा असेल तरच मनुष्य पैशाच्या एका प्रचंड मोठ्या साठ्यावरती देखील वैराग्यशीलतेने राहू शकतो. आणि भरतजी आम्हाला हेच सांगतायत. बघा, पैसा प्राप्त होता सुग्रीवाची काय अवस्था झाली किष्किंधेमध्ये, विसरून गेला रामाला दिलेलं वचन. संपत्ती, शक्ती या सर्व मद आणणाऱ्या गोष्टी आहेत. आणि या मदापासून जर स्वतःचा सांभाळ करायचा असेल तर एक वैराग्यशील फकिरीचं जीवन हेच राजाला जगावं लागतं. आज या देशाचं खरं मोठं पुण्य आहे की या देशाला सांभाळणारा देखील एक फकीर पंतप्रधान आहे, ज्याला स्वतःचं असं काही स्वार्थ नाही. आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये जो आपलं संपूर्ण भाव एकवटून या देशाच्या विकासासाठी कार्य करू शकतो. भरतजींचा हा भाव सज्जनो जाणून घ्या. भरतजींनी आपल्या मुनींच्या जवळ काय प्रार्थना केली आहे? आय सुहोई तो रहो सनेमा, मी व्रतस्थ राहू इच्छित आहे. ते व्रत माझं अत्यंत प्रेमपूर्वक असेल. आपण मला आज्ञा द्याल तरच त्या व्रताचं मी आचरण करीन. भरतजींनी मुनी वसिष्ठांना हा प्रश्न विचारला खरा. मुनी वसिष्ठांनी क्षणभर भरतजींच्याकडे पाहिलं. मुनी वसिष्ठांचं शरीर पुलकित झालेलं आहे. डोळे प्रेमरूपी जलाने भरून आलेले आहेत. कंठ सद्गदित झालेला आहे. भरतजींनी ज्या पद्धतीने अयोध्येची ही सर्व उभारणी इतक्या कमी वेळामध्ये केलेली आहे, लोकांचा जो विश्वास त्यांनी साध्य केलेला आहे, आणि त्यामुळे मग अशा भरताला आपण आता वेगळा अजूनही कुठला राजधर्म शिकवायचा, अजूनही कुठलं जीवन धर्म शिकवायचं? सज्जनो, ज्याच्यावरती राम कृपा करतो ना, त्याच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी अत्यंत सहजतेने घडून येतात. त्याला त्यासाठी वेगळे असे काहीच परिश्रम करावे लागत नाहीत. ज्याचा मालक राम, सारे जग त्याचे गुलाम. भरतजींच्या मनामध्ये केवळ प्रभू रामचंद्र हेच अयोध्येचे राजा आहेत. आपण केवळ
सत्यांचे एक दूत या रूपाने या अयोध्येमध्ये हे कार्य करत आहोत, हा भाव अत्यंत वृद्धिंगत होता. आणि त्यामुळे मुनी वसिष्ठ भरतजींना एकच गोष्ट म्हणतात, बाळा भरत, अरे तू मला प्रश्न विचारतोयस की मी व्रतस्थ राहू इच्छित आहे, मी काय करू, आपण मला आज्ञा द्या. भरता, मी तुला एकच गोष्ट सांगतो, समुझब कहब करब तुम जोई, धर्म सारू जग हो यही सोई. भरता, तू जो काही विचार करशील, तू जे काही सांगशील, तू जी काही कृती करशील, या सर्व गोष्टी या जगामध्ये धर्माचं सार असेल. तुला धर्मग्रंथ बघून विचार करायची गरज नाही, तुला धर्मग्रंथ बघून बोलायची गरज नाही, तुला धर्मग्रंथांचा आधार घेऊन कृती करायची गरज नाही. ज्याच्या हृदयामध्ये हे रामप्रेम ओतप्रोत भरलेलं आहे, त्याचं हे सर्व आचरणच धर्मग्रंथांचं सार होऊन जातं. त्याच्या आचरणाकडे बघून जणू काही धर्मग्रंथ लिहिले जातात. पुन्हा एकदा त्या व्यक्तित्वाच्या आचरणातून या धर्माला देखील नवजीवन प्राप्त होतं. बाळा, हे धर्मग्रंथ देखील स्वतःला चैतन्य प्राप्त करून घेतात जेव्हा असा एखादा रामनिष्ठ, रामप्रेमाने ओतप्रोत भरलेला जीव अशा राजधर्माचं पालन करू लागतो. भरता, तुला वेगळी अशी आज्ञा नाहीच आहे रे. त्यामुळं तू तुझ्या विवेकबुद्धीने जो काही निर्णय घेशील तो मला मान्य आहे. भरतजी मनामध्ये अत्यंत समाधानाने आपल्या गुरूंची वचनं ऐकून घेत आहेत. जेव्हा भरतजींनी ही गुरूंची वचनं ऐकली, जेव्हा त्यांची ही अत्यंत महान अशी शिकवण भरतजींना आशीर्वाद रूपाने प्राप्त झाली, भरतजींनी कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता लगेचच ज्योतिषांना बोलवलं. उत्कृष्ट मुहूर्त साधून प्रभू श्रीरामाच्या ज्या पादुका त्यांनी चित्रकूटावरतून आणल्या होत्या, त्या प्रभू रामचंद्रांच्या चरण पादुकांना अत्यंत निर्विघ्नतापूर्वक भरतजींनी स्वहस्ते सिंहासनावरती विराजमान केलं. अशा रीतीने ज्या प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक राजा दशरथांना करायचा होता, परंतु एक रात्रीचा विलंब त्यांची इच्छा पूर्ण करू शकला नाही. परंतु गुरुची आज्ञा प्राप्त होताच भरतजींनी आपल्या मनातला हा सद्भाव कुठल्याही पद्धतीचा विलंब न लावता लगेचच साकार केला आणि प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक, या पादुकांचा राज्याभिषेक करून प्रभू रामचंद्रांच्या चरण पादुकांना या राजगादीवरती विराजमान केलं. सज्जनो, अत्यंत क्रांतिकारक हा प्रसंग आहे. किंबहुना जे मुनी वसिष्ठांनी दिलेला जो बोध आहे त्याचं देखील सार विलक्षण आहे. आपण उद्या पुन्हा एकदा ही चौपाई आणि या दोह्याचा सारांश, त्याचा मतितार्थ याला स्पर्श करत करत पुढच्या दोह्याच्या दिशेने जाऊयात. जानकी जीवन स्मरण जय जय.